वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मी श्री साई मोटार रिवाइंडिंग कंपनीचे सर्वेसर्वा श्री रोहिदासजी चव्हाणके यांना विनंती करतो, कृपया आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। रोहिदासजी चव्हाणके। आज या ठिकाणी या साई मोटार रिवाइंडिंग कंपनीच्या उद्घाटनाप्रसंगी जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, व्यासपीठावर विराजमान असलेले मान्यवर यांच्या उपस्थितीत आज हा कार्यक्रम सोहळा या ठिकाणी पार पडत आहे। मित्रांनो, कोणताही कार्यक्रम करावयाचा असल्यास कुठले तरी निमित्त लागते आणि ते निमित्त म्हणजे आज या ठिकाणी संपन्न होत असलेला साई मोटार रिवाइंडिंग कंपनीचा उद्घाटन सोहळा। हा या ठिकाणी मंचावर विराजमान असलेले कीर्तांगळी गावचे भूमिपुत्र माननीय हिंदू धर्मयोद्धा डॉक्टर सुरेशजी चव्हाणके, त्याचप्रमाणे आपले सर्वांचे लाडके भाऊ खासदार राजाभाऊ आजे ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। त्याचप्रमाणे तरुणांचे प्रेरणास्थान असलेले पूर्ण मराठा समाजाचे नेतृत्व, तरुणांचे नोकरी व्यवसायामध्ये कशा प्रकारचे यायचे याचे प्रेरणास्थान आणि मार्गदर्शन करणारे प्राध्यापक नामदेवराव जाधव तेही आपल्याला या ठिकाणी आज प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहे। मित्रांनो, कोणताही व्यवसाय करावायचा असल्यास त्या ठिकाणी एक जिद्द, मेहनत, चिकाटी या गोष्टींचा आपल्याला अंगीकार करावा लागतो। कोणताही व्यवसाय हा पूर्वापार चालत आलेला नसतो, त्याला सुरुवात कुठून तरी करावी लागते आणि ती सुरुवात आपल्या मराठी समाजामध्ये शक्यतो शून्यापासूनच ती सुरुवात होते। कारण आपल्या बऱ्याच जणांचा एक असा ज्यावेळेस आपण कुठल्याही प्रकारच्या काही वस्तू मार्केटमधून खरेदी करतो तर आपला एक समज झालेला आहे का ते दुकान एका मारवाड्याचंच असतं आणि मग आपला मराठी समाज त्या ठिकाणी मागे पडतो। परंतु काही उद्योजक आज या मराठी समाजाचे आपल्या सर्वांच्या सहकार्याने फार पुढे गेलेले आहेत। त्यापैकी इथं आज उपस्थित असलेले आपल्या कोमलवाडी गावचे एक टेमगर साहेब ते या ठिकाणी उपस्थित असले आहे। मित्रांनो, या ठिकाणी मी एक बॅनरवर चित्र दिसत आहे आपल्याला, तो बॅनर इथं स्पष्टपणे दिसत आहे। कुणालाही वाटतं का आपण एक व्यावसायिक दिसतो, यश संपादन केलेला व्यवसाय आपल्याला त्याचं मोठं स्वरूप या ठिकाणी दिसतं, परंतु तो व्यवसाय सुरू करत असताना तो कुठल्या तरी शून्यातून निर्माण झालेला असतो आणि तो निर्माण झालेला व्यवसाय जोपर्यंत त्याची किंमत शून्य असते तोपर्यंत तुमची दखल कोणीही या समाजामध्ये घेऊ शकत नाही। कारण तुम्ही त्या चिंचेच्या झाडाला ज्याप्रमाणे भरपूर काही पानं असतात आणि त्या पानांचा एखाद्या कोपऱ्यावर सुद्धा या जगाच्या मनाने आपल्याकडे जागा शिल्लक नसते, परंतु त्या व्यवसायामध्ये तुम्ही ज्यावेळेस उंच शिखरावर पोहोचतात, जसे या ठिकाणी एक उद्योजक उंच शिखरावर पोहोचलेला दिसतोय आपल्याला, पूर्ण म्हणता येणार नाही ते शिखर, पण त्या शिखराच्या कोणत्या तरी कोपऱ्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला या चित्रामध्ये दिसतोय आणि त्यावेळेस कोणीतरी तुमची दखल घेतं आणि त्या व्यक्तीलाही वाटतं का आपण आपल्या समाजाचं काहीतरी देणं लागतो।
त्यानुसार आज आपल्याला या ठिकाणी एक चड्डी घातलेला मुलगा त्या कोपऱ्यामध्ये दिसत आहे. साहेब 2 मिनटं बाजूला झाले तर बरं होईल. तो एक शाळकरी मुलगा आहे आणि त्याने एक साधी खाकी पॅन्ट घातलेली आहे. तो मुलगा एक छोट्याशा दुकानात, सर्वसाधारणपणे एक 5x5ची जागा आहे ती, त्या जागेमध्ये तो उद्योग करत असताना कुठेतरी चढ उतार करतो आणि ते चढ उतार करत असताना कुठेतरी परत झिरो होतो आणि तो त्या झिरो झाल्यानंतर इतका पेटून उठतो का तो शेवट उद्योजकाच्या भूमिकेपर्यंत पोहोचू शकतो. तो दुसरा तिसरा कोणी नसून मी आज तुमच्या समोर या ठिकाणी उभा आहे. तर या ठिकाणी बसलेल्यांपैकी ही एक एखादी स्टोरी वाटेल आपल्याला, परंतु या ठिकाणी बसलेले माझे काही मित्र, माझ्याबरोबर नाशिकला क्लासमेट म्हणून असलेले किरण भावसार, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांनी, सुदेश भाऊ असतील, वडांगळीमध्ये माझ्या जवळजवळ 15 वर्ष मी काम केलं या संदर्भात. तिथे एक भाड्याच्या दुकानमध्ये मी काम करत होतो. म्हणजे या गोष्टीला बऱ्याच जणांचे सहकार्य आहे आणि या गोष्टीला बरेच जण साक्षीदार पण आहे. आज आपल्याला या ठिकाणी जो सोहळा दिसतो तो सोहळा कुठल्याही एखाद्या तरुणाला वाटेल का हे शक्य आहे, ही कुठंतरी पूर्वापार आलेली परंपरा आहे, अशा प्रकारचा सोहळा त्या व्यक्तीला दिसतो. परंतु याच्या पाठीमागं खूप काही अशा प्रकारचा संघर्ष असतो आणि कुठलीही गोष्ट संघर्ष केल्याशिवाय ती घडत नाही. त्यासाठी अपार मेहनत, संघर्ष करावा लागतो आणि बिना संघर्षाचा आलेला माणूस तो कुठेतरी एकदम यशस्वी होतो थोड्या कालावधीमध्ये. आणि ज्या वेळेस त्याच्यासमोर एखादं संकट उभं राहतं त्या संकटाच्या वेळेस तो कॉलॅप्स होतो, म्हणजे तो गडगडतो आणि तो उठत नाही. परंतु अनुभवातून गेलेला एखादा व्यक्ती तो जरी त्याच्या पूर्ण वाटचालीमध्ये शून्य झाला पण तरीसुद्धा तो उठल्यानंतर तो शिखरापर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही. अशा प्रकारचा हा थोडक्यात प्रवास. आणि आज व्यासपीठावर विराजमान असलेले कीर्तंगळी गावचे भूमिपुत्र, दिल्लीवर आपल्या पत्रकारितेच्या जोरावर अधिराज्य गाजविणारे डॉक्टर सुरेशजी चव्हाणके, तेही आपल्या ग्रामीण भागातीलच एक ज्वलंत उदाहरण आपल्यासमोर समक्ष बसलेलं आहे. तेही त्या दिल्लीच्या ठिकाणी जे पोहोचलेले आहे ते आपल्या ग्रामीण भागातूनच गेले. त्यांचीही काही मी जास्त पुढे बोलतो, माझा या स्टेजवर बोलण्याचा पहिलाच अनुभव आहे, इथं बऱ्याच जणांनाही माहीत आहे. परंतु एक आदर्श तुमचा का तुम्ही खेड्यातून दिल्लीपर्यंत पोहोचू शकतात. दुसरं उदाहरण भाऊंचं जर द्यायचं झालं तर भाऊचा आणि माझा कुठल्याही प्रकारचा आजपर्यंत राजकीय क्षेत्रातून डायरेक्टली संपर्क आलेला नाही. मी भाऊंना भेटायचं, या कार्यक्रमाची तारीख घ्यायची होती, माझ्या मनात एक तळमळ होती का आपल्याला कार्यक्रम, माझ्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं किमान 10 तरुणांनी जरी याचा आदर्श घेतला, आणि तो आदर्श पूर्णपणे मी माझ्या पद्धतीनं मांडू शकत नाही, परंतु नामदेवराव जाधवांचे मी बरेच व्याख्यानं या विषयावर ऐकली होती आणि मग त्यांना या ठिकाणी आजचे प्रशिक्षक, आजचे व्याख्याते म्हणून आमंत्रित केलेलं आहे. भाऊंचा विषय घेतला तर भाऊंनी बरीच मेहनत, चिकाटी आणि संयम ठेवणारे आपल्या परिचार आपल्या सिन्नर तालुका आणि आज नाशिक जिल्ह्याची त्यांची ओळख आहे. पण संयम आणि धैर्य आणि निष्ठा कशी असते याचे एक उत्तम उदाहरण आपले माननीय खासदार राजाभाऊ वाजे, त्यांचंही आपल्यातूनच एक चांगल्या प्रकारचं उदाहरण आजच्या या पिढीने जर घेतलं तर ते सुद्धा कमी नाही. संयम, आणि तो संयम जर चिकाटी एका विशिष्ट प्रकारामध्ये जर ठेवली, सातत्य ठेवलं, तो व्यवसाय असो, राजकारण असो, या पत्रकारिता असो, या कुठलाही व्यवसाय असो. आज पत्रकारितेचं उदाहरण आपले सुरेश भाऊ आपल्यासमोर आहे. संयम आणि चिकाटी आणि धैर्य आणि या गोष्टीचे उदाहरण आपले खासदार राजाभाऊ वाजे. हेही आपल्या आजच्या तरुण पिढीला कॉलेज सोडून कुठेतरी मला नोकरी मिळत नाही आणि माझं शिक्षण हे झालं, त्या कारणास्तव बरेच तरुण आज या ठिकाणी घरी बसलेले असतात. परंतु कुठलाही एखादा व्यवसाय, एखादी कला निवडा, त्यात संयम, चिकाटी, धैर्य जर ठेवलं तर आपण निश्चित त्या यशापर्यंत, या अशा व्यक्तींचे जर आपण आदर्श पाहिले, यूट्यूब, फेसबुक या वगैरे या बाकीच्या ज्या गोष्टी आहे त्या जर बघितल्या तर त्याच्यात जे काही ज्ञान भेटतं त्यापेक्षा अशा व्यक्तींचे जर आपण आदर्श घेतले तर निश्चित तुम्ही कोणत्या तरी क्षेत्रात, मग ती शेती असो या इतर शेतीशी कोणताही निगडित व्यवसाय असो,
त्या व्यवसायामध्ये आपण आपलं करिअर घडवू शकतो. मी थोडक्यात माझा एक 2 शब्दात परिचय सांगतो आणि तो परिचय तर आपल्या आज सर्वांना माहीतच आहे. परंतु मी ही कला कशा प्रकारची अवगत केली शालेय जीवनामध्ये. ज्यावेळेस त्यावेळेस आपल्या कीर्तांगळीमध्ये फक्त 7वीपर्यंत शिक्षण होतं आणि वडांगणीमध्ये ज्यावेळेस आम्ही शाळेत गेलो, आज बालवाडीपासून मुलांना ABCD शिकवली जाते. परंतु आम्ही ज्यावेळेस वडांगणीला गेलो, आमची एक क तुकडी होती आणि त्या क तुकडीमध्ये वडांगळीमध्ये क तुकडी असायची आणि ती एका कुठल्या तरी घरामध्ये असायची. सुदेश भाऊंनाही माहीत असेल, ते शिक्षण कमिटीचे सदस्य. आम्ही ग्रामीण भागातून कीर्तांगळी, मेंढी, तामसवाडी इथून गेल्यानंतर आमची सुरू व्हायची ABCD 8वीला चालू व्हायची, ती 10वीपर्यंत कशी तरी संपायची. अशा प्रकारची ABCD शिकत असताना पुढे मला ज्यावेळेस इथलं शिक्षण 10वीचं संपलं आणि 11वीसाठी नाशिकशिवाय त्यावेळेस पर्याय नव्हता. आज बऱ्याच ठिकाणी ते झालेलं आहे. तर नाशिकसारख्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी आपल्याला आपल्या खिशामध्ये पैसे असावे लागतात. कुठलं तरी ॲडमिशन घेण्यासाठी 4 पैसे असले तरच तुम्हाला ॲडमिशन भेटतं. तुमची गरिबीची परिस्थिती कशी आहे, समोरच्या व्यक्तीला काही घेणं देणं नसतं. हे फक्त घेणं देणं असतं. ग्रामीण भागात सहकार्याच्या भावना असतात आणि त्या सहकार्याच्या भावनेतून आपल्याला आजूबाजूचे सहकार्य करत असतात. परंतु शहरामध्ये या गोष्टी साध्य करत असताना त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था, त्या ठिकाणी आपला खर्च भागवण्यासाठी या खर्चांची जुळवाजुळव आपल्याला स्वतःला करावं लागते. आज आईवडील आपल्याला शहरामध्ये जाण्यासाठी आपल्याकडे भरपूर काही पॉकेट खर्च सर्व काही घरून पुरवलं जातं. परंतु त्यावेळेस ती परिस्थिती नव्हती. मी एका अवघ्या 700 रुपयामध्ये एका कंपनीमध्ये 1 महिनाभर काम करायचो, एक वॉचमॅनची ड्युटी, आणि त्या 700 रुपयामध्ये येणाऱ्या खर्चातून आपला महिन्याचा खर्च भागवला जायचा. आता तो महिन्याचा खर्च भागवायचा म्हणजे कसा, 200 रुपये खोली भाडं, बाकीचा जो काही धान्य वगैरे लागत असेल तो त्या 700 रुपयात घ्यायचा. आणि ती 8 घंटेची ड्युटी नसायची. त्यावेळी संध्याकाळी 8 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ती ड्युटी करायची. त्याच्यानंतर सकाळी 7 ते 12 आपलं कॉलेज. त्या सिडकोपासून 7 किलोमीटर असायचं. 7 किलोमीटरवर सायकलवर पायी जाण्याच्या वेळी सायकलवर जायचं. पहिल्यांदा पायी जायचो, नंतर सायकलवर जायचो. असं करत असताना पुढे माझ्याकडे 12 वाजेच्या नंतर किमान 6 तास पडलेले असायचे. आणि ते 6 तास मी एका दुकानावर द्वारकेवर सातपूर ते द्वारका परत सायकलचा प्रवास चालू केला आणि त्या दुकानात मी फुकटचं काम केलं. त्या दुकानदाराची फुकट सेवा केली. अशी सलग 3 वर्ष. त्या 3 वर्षामध्ये मला ही कला अवगत झाली. आज आपल्याला या फोटोमध्ये दिसत आहे. एक फिटर, कुठंतरी ग्रामीण भागात एक फिटर असतो. मी जेव्हा तुम्हाला आमंत्रित केलं नाना, त्यावेळेस तुमच्याही मनात असेल एक मोटर बाइंडिंग काहीतरी किरकोळ गोष्ट असेल. परंतु त्या व्यवसायावर केलेला म्हणजे अनुभव चांगल्या प्रकारचा आहे. परंतु तो आज ग्रामीण भागामध्ये एक किरकोळ व्यवसाय समजला जातो. परंतु त्या व्यवसायावर ती कला अवगत असल्यामुळे ज्यावेळेस मी डिग्री प्राप्त केली, म्हणजे आपण त्याला आज ग्रॅज्युएशन म्हणतो, त्यावेळेस आम्ही 15वी म्हणायचं, कुठंतरी जायचं कधीतरी. ती शाळा पूर्ण झाल्यानंतर ते सर्टिफिकेट घेऊन मी ज्यावेळेस मार्केटमध्ये गेलो, त्यावेळेस मला कळालं का या सर्टिफिकेटची किंमत 0. कारण ज्यावेळेस मी दाखवलं ते मार्केटमध्ये का या कागदावर मला कुठे नोकरी मिळेल का, परंतु त्याची किंमत आजचा शेतकरी ज्याप्रमाणे आपला माल पिकवतो, 6 महिने 4 महिने त्या मालावर प्रेम करतो आणि तो माल पिकवल्यानंतर त्याच्यावर प्रेम करून तो चांगल्या प्रकारे त्याची मुलं असतील, त्याची बायको असेल, त्याचे इतर कोणी नातेवाईक असतील, या सर्वांच्या माध्यमातून तो ते पीक चांगल्या प्रकारचं जोपासतो. कुठल्याही त्याच्यावर रोगराई वगैरे आज भरपूर आहे, त्याच्यावर मात करून तो मार्केटमध्ये नेतो आणि मार्केटपर्यंत नेण्यापर्यंत त्याच्या मुलांच्या, त्याच्या बायकोच्या, त्याच्या इतरांच्या त्या पिकावर भरपूर काही अपेक्षा असतात. परंतु त्या अपेक्षा त्या मार्केटमध्ये गेल्यानंतर त्याच्या अपेक्षांचं मोल करणारा दुसराच तिथं त्या ठिकाणी कोणीतरी असतो आणि मग त्याला कळतं का आपण जे काही केलं आहे त्याची किंमत दुसरा करतो आहे आणि दुसरा ती किंमत करत असताना त्याचा त्या ठिकाणी अपेक्षा भंग होतो. त्याचप्रमाणे आजचा तरुण या ठिकाणी बराच बसलेला आहे.
तुम्ही शिका. शिक्षण ही आपल्या पुढील आधाराची जरूर एक गरज आहे, परंतु ती शिकत असताना कुठला तरी एक त्याला पार्ट टाईम नुसतं शिक्षण करून चालणार नाही. त्याला एक पार्ट टाईम कुठली तरी कला अवगत करा आणि त्या कलेच्या माध्यमातून आपण काहीतरी करू शकतो. त्याला मला त्यावेळेस कळालं का ह्या कागदाला काही किंमत नाही आहे मार्केटात. माझ्या कागदाची किंमत करणारा दुसराच कोणीतरी आहे. आणि मी तेव्हा ठरवलं आपल्याला या कागदाची किंमत, त्यावेळेस मला 1500-1600 रुपये अशा प्रकारचा महिन्यादानाचा त्या कागदाच्या त्या डिग्रीला मिळाला. म्हणजे मी 4 ते म्हणजे आयुष्याची 20 वर्ष घालून जर मला एक 10,000 भेटत असतील तर त्या कागदाला किंमत काय. थोडे माझ्याकडून काही शब्द चुकत असतील, कारण या समाजापुढे या स्टेजवर उभं राहून बोलण्याची माझी आज पहिलीच वेळ आहे. हा कार्यक्रम करण्याची पण, इथलं नियोजन करण्याची पण माझी प्रथम वेळ आहे. ज्यावेळेस मी सांगत आलो होतो की मी रात्री 8 ते सकाळी 6 वाजेपर्यंत एका कंपनीत वॉचमनची ड्युटी करत होतो. वॉचमनची ड्युटी करत असताना 7ला त्याच कंपनीमध्ये गार पाण्याने आंघोळ करायची, ती सायकल उचलायची, कॉलेजला जायचं. कॉलेजहून आल्यानंतर 12 वाजता स्वतःच्या हाताने, तेव्हा चपाती पोळी हा प्रकार काही नव्हता, तिथं हाताने भाकरी करणे 2 बाजरीच्या, त्याच्यातली एक खाणे, एक संध्याकाळी ते फडका असायचं. आज तो आपल्या तरुण पिढीच्या खिशामध्ये प्रत्येकाच्या रुमाल असतो, आमच्याकडे त्यावेळेस रुमालच नव्हतं. तो रुमालही ते फडकही कोणतं असायचं, फाटलेला कपडा त्याचा बनवलेला एक तुकडा म्हणजे तो रुमाल, आणि त्यात ते भाकरी बांधायची. ती संध्याकाळी त्या कंपनीत जाऊन उरलेले जे माझ्याकडे 12-1च्या नंतरचा जो 6 तासाचा टाईम होता, त्या 6 तासांच्या टायमिंगमध्ये मी हा कोर्स म्हणजे हे शिक्षण, हा अनुभव त्या द्वारकेवर घेतल्यानंतर मला ज्यावेळेस कळालं का आपली किंमत ह्या कागदाला काहीच नाही, माझ्या अनुभवाला किंमत आहे. आणि तो अनुभव हा चढउतार पार करत करत आज बनलेला उद्योजक मी तुमच्यासमोर उभा आहे. यासाठी संघर्ष करा. संघर्ष, आजच्या तरुणांना संघर्ष करायचा म्हटलं का त्यांना त्यांचे आईवडील, नाही माझ्या मुलाला कुठेतरी लागेल, माझा मुलगा कुठं गेला, त्याला सतत फोन करणं, हा जो प्रकार घडतो, त्यामुळं त्याला त्याच्या गोष्टींची पुढे जाण्यासाठी जी काही गरज आहे ती त्याला भासत नाही. कारण त्याला माहिती आहे आपल्याला आलेल्या अडचणीवर मात करणारे आपले आईवडील आहे पाठीमागे. आणि ज्या वेळेस तुमच्या पाठीमागे कोणी नसतं त्यावेळेस त्या व्यक्तीला पुढचा मार्ग सापडतो. अशा प्रकारे मी बोललो या विषयावर. तर एक कादंबरी अपुरी पडेल. भरपूर प्रकारचे अनुभव आहे. हे शिकत असताना बऱ्याच वेळा झिरोही झालो, परत पुढे आलो. थोडक्यात आजचा दिवस हा आजच्या पण प्रमुख पाहुण्यांच्या शब्दांमधून माझ्याहीपेक्षा त्यांच्याकडं फार काही असे अनुभव आपल्याला मिळतीलच. थोडक्यात मी आजच्या दिवसाचे महत्त्व माझ्या तोडक्या शब्दात सांगून माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. या ठिकाणी या आयोजनाच्या निमित्तानं मी तोडक्या भाषेत माझा थोडका अनुभव आपल्याला या ठिकाणी सांगितला त्याबद्दल, आणि तोही आपण तोडक्या शब्दात काही चुकला असेल तर तो आपण ऐकून घेतला त्याबद्दल मी आपले ऋण व्यक्त करतो. मी आजच्या या ठिकाणी जमलेल्या तरुणांना एकच सांगतो, संघर्ष करा. आणि त्या संघर्ष करत असताना तुम्हाला 1-2दा आपट्या खाल, परंतु त्या संघर्षातून तुम्ही शिकाल. आणि तो संघर्ष शिकला नाही तर तुम्हाला कुठेतरी परत कुणाच्याच तरी सहकार्यानं जर तुम्ही संघर्ष संपवला तर परत तुमच्या पाठीमागे संघर्ष येणार आहे आणि तो संघर्ष तुम्हाला डुबून घेतल्याशिवाय राहणार नाही. हा संघर्ष करत असताना करण्यासाठी त्याचप्रमाणे मला माझ्या आईवडिलांनी त्यांची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे त्यांचंही खूप सहकार्य या हालाकीच्या परिस्थिती असल्यामुळं मी पुढे घडत गेलो. जर मला त्यांनी सहकार्य केलं असतं तर मी आज या ठिकाणी तुमच्यासमोर स्टेजवर या प्रकारचं संभाषण, या प्रकारची व्यवस्था करू शकलो नसतो. कदाचित कुठेतरी एखाद्या कंपनीत काम करू शकलो असतो. ते सदन नसल्यामुळं मी इथपर्यंत आलो. आणि आज आपल्या बऱ्याच मुलांना मी भरपूर इथं पालक बसलेले, थोडंसं त्या व्यक्तीकडे सदनतेच्या माध्यमातून थोडा त्याला स्वतःच्या पायावर जाऊ द्या. असो परिस्थिती कशी असो,
मी या संघर्षातून कसा उभा राहिलो या आज आपल्या पुढे थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला. मी आजच्या दिवसाचे महत्त्व थोड्या शब्दात आपल्याला सांगू इच्छितो. आजचा दिवस घेऊन आला उरात काही स्वप्ने. आजचा दिवस उरात घेऊन आला काही स्वप्ने. नवा हेतू, नवी ध्येय, नवी उमेद, नवी आशा, नवी क्रांती जागवूया मान्यवरांच्या शब्दांमधून. नवी क्रांती जागवूया मान्यवरांच्या शब्दांमधून. कठीण आहे प्रास्ताविकातून सर्व काही सांगू पाहणे, सर्व काही सांगू पाहणे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.